एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। भाजपात जा, कारवाई थांबवा आणि प्रॉपर्टी सोडवा अशी भाजपची ऑफर असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। अजितदादांची जप्त केलेली प्रॉपर्टी मुक्त झाल्यानंतर संजय राऊतांनी आता हा हल्लाबोल केलाय। तर ठाकरे सरकारच्या काळात सुद्धा दादांवरील केसेस मागे घेतल्या गेल्या, तेव्हा मात्र राऊतांचं उत्तर वेगळं असायचं, असं प्रत्युत्तर यावर मुनगंटीवारांनी दिलंय। पवारांची 1000 कोटीची प्रॉपर्टी 4 दिवसात सोडवली। प्रफुल्ल पटेल यांची 300 कोटी 250 कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊशी लिंक लावलं होतं ईडीनं, ती 8 दिवसात सुटली। आता नवाब भाईंची सोडवली जाईल। भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा, आपली संपत्ती जी आहे ताब्यात घ्या, अशी एक नवी ऑफर भाजपने दिलेली आहे। पण आम्हाला ही ऑफर मान्य नाही। संजय राऊत म्हणतायत की भाजपसोबत जा आणि तुमच्या ज्या केसेस आहेत ते सोडून घ्या। अजितदादांचे जे इन्कम टॅक्सचे केसेस नील झालेत त्यावरून त्यांनी टीका केली आहे। संजय राऊत साहेब स्वतःचा मार्ग तर प्रशस्त करत नाही आहे, असं कधी नसतं। ही ऑफर आहे का संजय राऊत? नाही, ट्रिब्युनल मध्ये निर्णय होतो। अजितदादांवर असणारे केसेस, उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा अजितदादांवरच्या केसेस मागे निघाल्या, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तुमचे उपमुख्य आहे म्हणून तुम्ही क्लीन चिट दिली का? तेव्हा त्यांचं उत्तर काय होतं, हे काम माझं नाही आहे, त्या संस्थांचं आहे, ज्या संस्था यावर निर्णय करतात त्यांचा उत्तर। आणि आता मात्र तुमचे प्रश्न, याच्यामध्ये काही तर समानता आणि साम्य असलं पाहिजे।